अनेकदा रुग्णाला त्याची कहाणी, समस्या, त्यानं केलेला संघर्ष ऐकून घेण्यासाठी श्रोताच मिळालेला नसतो. घरातल्या लोकांकडून बरेचदा सहानुभूतीऐवजी उपेक्षेचा, असहकार्याचा, कुचेष्टेचा, बेफिकिरीचा किंवा कधी-कधी अगदी शत्रुत्वाचा देखील अनुभव येतो. घरातल्या लोकांना रुग्णाच्या मनस्थितीच्या दुःस्थितीची जितकी कल्पना असायला पाहिजे, तितकी कधी-कधी नसते. किंवा जर कल्पना असेल, तर आम्ही दुःख झेलतोच आहोत, मग तूच इतकं मोडकळीला येण्याचं कारण काय? असाही प्रश्न विचारून हात झटकून कुटुंबीय मोकळे होतात. कधी-कधी रुग्णाने चुका केलेल्या असल्याने त्याने किंवा तिने सहानुभूती गमावलेली असते. कधी-कधी घरातले लोकच इतके असहाय्य आणि दुबळे असतात, की त्यांच्याकडून रुग्णाला फारशी मदत मिळण्याची शक्यता फारच कमी असते. उलट तेच आर्थिक किंवा भावनिकदृष्ट्या रुग्णावर अवलंबून असतात. अशा वेळी रुग्णाची फार कुचंबणा होते. कोणाचा आधार नाही, मदत नाही, संवाद साधायला कोणी नाही. अशा वेळी रुग्ण जेव्हा डॉक्टर पुढे मन मोकळे करतो, तेव्हा रुग्णाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे हा सुद्धा एक चिकित्सेचाच भाग असतो.